So today we are going to learn about a new topic, that is your standard deviation. The standard deviation, it is denoted by sigma. Standard deviation is always denoted by sigma. I Greek alphabet is there. This is sigma. Now there are formulas दिलेत ते इंडिव्हिज्युअल डेटासाठी. बघा, पहिले फॉर्म्युला आहे स्टँडर्ड डिव्हिएशन सिग्मा इक्वल्स टू समेशन एक्स मायनस एक्स बारचं स्क्वेअर अपॉन एन, आणि ते स्क्वेअर रूटमध्ये आहे. पण हा फॉर्म्युला आपण केव्हा यूज करूया, जेव्हा मीन एक इंटीजर असेल. इंटीजर म्हणजे प्लस किंवा मायनसमध्ये असेल, पॉईंटमध्ये नसेल. म्हणजे -4 असेल, +8 असेल, 13 असेल. बट जेव्हा 13.2 आलं, जेव्हा पॉईंटमध्ये आलं, वी विल बी यूजिंग हा फॉर्म्युला. जेव्हा पॉईंटमध्ये असेल ना, तर आपण हा फॉर्म्युला यूज करूया. सिग्मा इक्वल्स टू सिग्मा एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस सिग्मा एक्स अपॉन एन द होल स्क्वेअर. हे लक्षात ठेवा. ओके, आता यांच्यावर बेस्ड आपण सम्स घेऊया. पहिलं सम आहे 10, 12, 13, 15, 20. यू हॅव टू फाइंड याचं स्टँडर्ड डिव्हिएशन काढायचं आहे. हे 5 नंबर्सचं स्टँडर्ड डिव्हिएशन काढायचं आहे. सो आपण स्टेप वाईज जाऊया. वी विल गो स्टेप बाय स्टेप. द फर्स्ट स्टेप हिअर इज यू हॅव टू फाइंड द मीन. फर्स्ट तुम्हाला मीन काढायचं आहे. मीन इज रिप्रेझेंटेड, किंवा मीनला एक्स बार देऊन आपण दाखवतो. पहिलं कसं मीन काढायचं. मीन म्हणजे सगळ्या संख्याचं बेरीज करा, किंवा ॲड ऑल द नंबर्स. इफ यू ॲड ऑल द नंबर्स यू विल गेट 10 + 12 + 13 + 15 अपॉन एन. एन म्हणजे काय बघा, एन असतं. एन म्हणजे किती संख्या आहेत. सो हाऊ मेनी नंबर्स आर देयर. 1, 2, 3, 4, 5 डिवाइड बाय 5 केलं याला. सो किती आलं. 10 आणि 12 22, 22 आणि 13 35 आणि 15 50 आणि 20 70. सो आय एम गेटिंग 70 डिवाइड बाय 5. नाउ आफ्टर 70 डिवाइड बाय 5 आय विल राईट दिस नंबर एज 14. याला मी 14 लिहितो. जेव्हा 70ला 5ने भागिले, इज कमिंग एज 14. नाउ आफ्टरवर्ड्स, नाउ स्टेप 2 करूया आपण. इन स्टेप 2 व्हॉट यू हॅव टू डू. इन स्टेप 2 3 कॉलम बनवूया आपण. पहिलं कॉलम आहे एक्स, सेकंड आहे एक्स मायनस एक्स बार, थर्ड आहे एक्स मायनस एक्स बारचं स्क्वेअर. आता एक्स काय आहे. एक्स इज नथिंग बट युअर हे नंबर्स. एक्स काय आहे. 10, 12, 13, 15, 20. वॉट एवर नंबर्स आर देयर, दॅट इज युअर एक्स. सो लेट्स राईट डाऊन 10, 12, 13, 15 आणि 20. ओके, आता पुढे. आता एक्स बार बघा. एक्स बार किती आलं आहे आपल्याला. एक्स बार किती आलेलं. ओके, एक्स बार बघा. एक्स बार एस केम एस 14. एक्स बार 14 आले. सो आय विल डू 10 मायनस 14 म्हणजे किती आलं. इट केम एस -4. देन 12 मायनस 14 किती आलं. -2. 13 मायनस 14 किती आलं. -1. 15 मधनं 14 गेले की 1, आणि लास्ट आहे 20 मधनं 14. युअर आन्सर इज 6. आता याचं वर्ग, किंवा वी हॅव टू फाइंड द स्क्वेअर ऑफ दिस. वी हॅव टू फाइंड स्क्वेअर ऑफ दिस. सो व्हॉट इज -4 स्क्वेअर. इट इज 16. What is -2 square? It is 4. -1 square 1, 1 square 1, 6 square 36. तर या सगळ्याचं ॲडिशन काढा. ॲडिशन म्हणजे यू हॅव टू राईट समेशन. हे समेशन मीन्स दिस साईन.
या साईन म्हणजे ॲडिशन असतं या सगळ्यांचं. इट मीन्स ॲडिशन ऑफ ऑल दिस नंबर्स. So it is 16 plus 4 20 21 22 and 36. It is 58. Okay, till now is it clear? So आता कुठलं फॉर्म्युला यूज करायचं, हाऊ टू विच फॉर्म्युला टू यूज, हाऊ टू डिसाइड. नाउ सी what is the value of mean here. The value of mean x bar was 14. The value of mean x bar here was 14, right? So we will be using, it's an integer, so whenever it is an integer we will be using this formula. This formula we will be using, हा formula आपण यूज करूया. Okay, so let's write down the formula for standard deviation. Now we will write down the formula. We will write down standard deviation equals to sigma x minus x bar square upon n. This is to be in under root. ओके, आता तुम्ही काढलंय याची व्हॅल्यू आपण काढलेली 58 आणि n म्हणजे किती नंबर्स होते एकूण, हाऊ मेनी नंबर्स वर देअर इन टोटल. सो 5 नंबर्स वर देअर. सो आय कॅन राईट 58 डिवाइड बाय 5. सो इफ यू विल डिवाइड दिस you will get answer as 11.6. okay, the square root of 11.6. so its value will be coming. now याचं वर्गमूळ काढ, you have to find square root of this किंवा वर्गमूळ काढायचं याचं. so its value will be 3.8 something, 3.4 or something. okay, now we have the numbers given are 8 9 15 23 5 11 19 8 16 12. your first step is you have to find your mean काढूया. mean म्हणजे सगळ्यांना ॲडिशन समेशन अपॉन n means 8 plus 9 plus 15 plus 23 plus 5 plus 11 plus 19 plus 8 plus 16 plus 12. now let's do the addition. 8 आणि 9 17 आणि 15 32 आणि 23 55 and 5 60 and 11 71 and 19 98 आणि 12 110 आणि 6 126. you are getting 126 upon 10. why this 10 will come? this 10 will come because नंबर्स वर 10 म्हणजे आता आलं तुमचं उत्तर 12.6. जेव्हा पण आन्सर पॉईंटमध्ये येणार तो वी हॅव टू यूज अदर फॉर्म्युला. वेन एवर द आन्सर ऑफ मीन इज इन पॉईंट वी विल यूज दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपण यूज करूया मग. ओके, सो आपलं पॉईंट मीनची व्हॅल्यू आलेली 12.6 म्हणजे पॉईंटमध्ये आहे. सो आय विल यूज दिस फॉर्म्युला. नाव हे आपलं एक्स लिहून घेऊया. सगळे जे क्वेश्चनमध्ये व्हॅल्यूज होते 8 9 15 23 5 11 19 8 16 12 ऑल दिस व्हॅल्यूज आय हॅव रिटन. त्याच्या बाजूला त्याचे ना स्क्वेअर किंवा वर्ग काढूया. मीन्स 8 स्क्वेअर, कम ऑन, 8 स्क्वेअर इज 64, 9 स्क्वेअर इज 81, 15 स्क्वेअर 225, 23 स्क्वेअर 529, then 5 square is 25, 11 square is 121, 19 square is 361, 8 square is 64, 16 square is 256 and 144. now we have to add this. या सगळ्या स्क्वेअरचं समेशन म्हणजे ॲडिशन काढा. So let's do 4 plus 1 is 5 plus 5 10 plus 9 14 plus 5 24 25 26 30 36 40 0. 4 is carried, 4 and 6 10 and 8 18 20 22 24 26 32 38 38 and 9 47. 4 is carried, 4 and 2 6 and 5 11 and 1 12 and 3 15 and 2 17. The answer is 1770. 1770. now let's use that formula यूज करूया आपण. काय आहे फॉर्म्युला?
सिग्मा इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये सिग्मा एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस सिग्मा एक्स अपॉन एनचं दिस इज युअर मीन. हे मीन आहे आपलं. आता हे याची व्हॅल्यू वी गॉट नाव जस्ट नाव 1770 डिवाइड बाय 5 minus sigma x. What is the value of mean we have got? 12.6. the mean ची value 12.6 होती. So 12.6 square. I can write down this as आता divide केल्यावर 354 minus what is 12. Its value is around coming as 158.76. आता यातला मायनस केलं सो 354.00 घेऊन मायनस करा मायनस 158.76 24 50 95 आय गेस इट्स 195 म्हणजे 195 जवळपास आहे ना हा 14च्या स्क्वेअरच्या जवळ आहे. 14च्या स्क्वेअर म्हणजे 196च्या जवळ आहे. म्हणजे युअर आन्सर विल बी 13.9 some sorry not square root 13.9. That's it. That is your standard deviation. So there are two methods of finding standard deviation. If the mean जर पॉईंटमध्ये इंटिजर असेल तर एक वेगळं फॉर्म्युला आहे आणि जर मीन पॉईंटमध्ये असेल तर एक देर इज अ डिफरंट फॉर्म्युला. Hope all of you have liked the video. If you have liked the video, please share the video. Please like, subscribe to the channel. Thanks for watching.